या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता। यामुळे नार्थकोट प्रशाला परिसरात अभूतपूर्व अशी गर्दी, उमेदवारांचं शक्ती प्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग, गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलीस कर्मचाऱ्यांची झालेली तारांबळ असं चित्र दिसून आलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले। प्रमुख राजकीय पक्षांच्या युती आणि आघाडी याचं भिजत घोंगडं राहिलं। यानंतर बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी अगदी शेवटी उमेदवारी जाहीर केल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांची चांगली धावपळ पाहायला मिळाली। नार्थकोट प्रशाला इथल्या कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच उमेदवार दाखल होऊ लागले। काही जणांनी साधेपणाने तर बहुतेकांनी जंगी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। ही गर्दी लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डफरीन चौक हा मार्ग बंद करण्यात येऊन इथल्या वाहतुकीचं अन्य मार्गाने नियोजन करण्यात आलं। तरीही या परिसरात जिकडे पाहावं तिकडे गर्दी असं चित्र मंगळवारी पाहायला मिळालं। दुपारी 3 वाजल्या सुमारास उमेदवारांची धावपळ उडाली। वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः धावत निवडणूक कार्यालय गाठावं लागलं। गर्दीवर नियंत्रण ठेवणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच उमेदवारांसोबत असणारे समर्थक यांच्यात वादाचे प्रसंग उभारले। दरम्यान अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवणार आहोत असा आपला मानस व्यक्त केला। मी प्रभाग 4 मधून राष्ट्रवादी पक्षाकडून बंटी आकाश एमपुरे हा इच्छुक होतो। गेले कमीत कमी 15 वर्ष मी राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा मी कार्यकर्ता होतो, निष्ठावंत। ज्याला आज जर बघायला गेलं तर अजितदादांच्या नावाखाली आणि अजितदादांच्या पक्षाचं नाव खराब करण्याचं काम सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पक्षाच्या एका नेत्याकडून होत आहे। जर आपण खाली बघायला गेलं तर तिकिटाची अक्षरशः विक्री चालू आहे। दादाच्या पक्षाची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाची प्रभाग 4 मधून जर इच्छुकमध्ये जर तो व्यक्ती राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य नाही, राष्ट्रवादी पक्षाचा फॉर्म घेतला नाही, मुलाखत दिली नाही, कोणताही राष्ट्रवादीचं काही नसताना काँग्रेसमधून बीजेपी मधून मालकांनी शब्द दिला असं सांगून काँग्रेस सोडले। त्यानंतर मालकांनी कोणता शब्द दिला हे न सांगता राष्ट्रवादीचा आज तिकिटावर ते उभा राहतात। म्हणजे अशी एकदम पैशाची ज्यावेळेस त्यांनी बोलणी केली त्याला भुरळ पडून कुठं तर आमच्या सोलापूर शहरमध्ये प्रभाग 4चे जे काही सगळं नियोजन करणार आहेत आमचे नेते, त्यांच्या हातातून ही सगळ्यात मोठी तिकिटाची विक्री झालेली आहे। आणि अजितदादा आणि मी सोलापूरचे शहराध्यक्ष संतोष भाऊ यांना मी विनंती करतो की मी कोणत्याही प्रकारचा नाराजी नसून पण महायुतीचाच उमेदवार निवडून आणण्याचं मी काम करेन। यंदा पालिका निवडणुकीत चांगलीच चुरस दिसत असून राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष असे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झालेत। आता उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर 2 जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे।